हे तुम्हाला कुठे घेऊन आलाय? समोरचं ते मेन्शन बघून मिस्टर अग्निहोत्री आता चांगलेच खवळले होते. खरंच त्यांना हँडल करणं म्हणजे तलवारीचं नोक गळ्यावर ठेवण्यासारखं होतं. मार्को तर बिचारा अगदी जीव मुठीत घेऊन होता. कधी समोरचा माणूस त्याला यमलोकी पाठवेल याचा काहीच नेम नसल्याने त्याच्या किडण्या अगदी घशात आलेल्या. राहून राहून कधी आपण या जबाबदारीतून मोकळे होऊ असं झालेलं त्याला. पण आता हे शेवटचं डेस्टिनेशन होतं. त्यांना एकदा आत सोडलं तर तोही तसाही फ्रीज होणार होता. तुला ऐकायला येत नाही का? मिस्टर अग्निहोत्रींचं डोकं आता चांगलंच भणभणायला लागलेलं. नक्की आपण कुठे आहोत? आपल्यासोबत काय होतंय याची काहीच कल्पना नसल्याने मागच्या 4 महिन्यात विचार करून करून त्यांचं डोकं फुटायची वेळ आलेली. डॉक्टर्सकडून जेव्हा त्यांना समजलं होतं ते 24 वर्ष टेम्पर कोमात होते म्हणून, ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. 24 वर्ष हा काही छोटा काळ थोडी ना होता. आपल्या खेरीज आपल्या बायका पोरांचं काय झालं असेल याचा विचारही ते करू शकत नव्हते. ते आता कोणत्या परिस्थितीत जगत असतील या विचारानेच जीव तुटत होता त्यांचा. कधी या लोकांच्या तावडीतून सुटून आपण आपल्या मुलांना भेटतो असं झालेलं त्यांना. म्हणूनच तर त्यांची इतकी चिडचिड वाढलेली ना. काहीही झालं तरी अग्निहोत्रींचं रक्त होतं ते. त्यामुळे दुश्मनांच्या छावणीत असूनही कधीच त्यांची हिम्मत डगमगली नव्हती. ते सर तुम्ही आत चला ना, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. मार्कोने त्यांना मान झुकवत आत चलायचा इशारा केला. जणू ते त्याचं ऐकणारच होते. तुला असं का वाटलं मी तुझं ऐकेन म्हणून? हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, सोड मला. मला माझ्या कुटुंबाकडे जायचं आहे. ते आता कुठे आहेत याची कल्पनाही नाही मला. बोलता बोलताच त्यांचा कंठ अगदी जड झाला. तसं मार्कोलाही त्यांच्यासाठी वाईट वाटलं. शुद्धीवर आल्यापासून त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा तर जप केलेला. सर मी तेच सांगतोय, आत चला, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आणि हो, हे त्या रमेशचं घर नाही आहे आणि नाही मी त्याचा माणूस आहे. सो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून फक्त एकदा आत चला. मार्कोने शेवटी हतबल होऊन आत्ता त्यांच्या समोर हातच जोडले. बिचार लेकरू या सिनियर अग्निहोत्रीला अगदी त्रासून गेलेलं. इतका जाच तर त्याच्या नसलेल्या सासूनेही त्याच्यावर केला नसता. पण ते तरी काय करतील ना. त्यांचं मन मार्कोवर विश्वास ठेवायला मागतच नव्हतं. स्वतःच्या लोकांनीच पाठीत खंजीर खुपसल्यावर बाहेरच्यांवर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी अवघडच होतं. पण आता त्यांच्याकडे आत जाण्यावाचून पर्याय नसल्याने त्यांनी दीर्घ उसासा सोडत स्वतःचं मन घट्ट केलं. अग्नी, हा आवाज तर इथे सुरुवातीला बाहेरून आलेला तो मोठा आवाज कानावर पडताच सुवर्णाचं हृदय भीतीने जोरजोरात धडधडू लागलं आणि तिची अग्नीच्या हातावरची पकड अगदी घट्ट झाली. भलेही 24 वर्ष झाली असली तरी ती तो आवाज कसा ओळखणार नव्हती ना. तो आवाज तर तिने तिच्या हृदयात अगदी खोलवर जपून ठेवलेला. मॉम, काम डाऊन. पण तिला त्या आवाजानेही इतकं पॅनिक झालेलं बघून अग्नीने घाबरून पटकन सियाकडे पाहिलं. तसं तिने नजरेनेच त्याला धीर दिला. तो क्षण जवळ आलाय हे आता तिलाही समजलं होतं. पण आता डगमगून कसं चालणार होतं ना. अहो, तो आला वाटतं.
हा त्याचाच आवाज आहे ना? पण बाकीच्यांनी त्यांचं धडधडणारं हृदय शाबूत ठेवलं तरी आजी मात्र दरवाजाकडे धावत सुटल्या. डोळ्यातलं पाणी दुपटीने गालावर ओघळत होतं, पण ओठांवरचं फुललेलं हसू त्या अश्रुतली पीडा आणि आनंद दाखवायला पुरेसं झालेलं. वसू, अगं थांब. तिला असं सैरबैर झालेलं बघून आजोबाही तिच्या मागे आले. पण आज ती माऊली कोणाचा ऐकणार होती का? तिला तर कधी आपल्या पाडसाला बघते असं झालेलं. 24 वर्षाचा काळ छोटा थोडी ना होता. देविकाही ह्या सर्वांचं काय चाललंय या आविर्भावात गोंधळली होती. तर विष्णू अग्नीच्या मागे शांत उभा होता. आई, अहो. सुवर्णाला तर तिच्या सासूचं वागणं अजूनच गोंधळून गेलं. त्या नक्की कुठे चालल्यात हेच तिला समजेना. पण ह्या क्षणी अग्नेय, आरव, सिया आणि नित्याचं हृदय किती धडधडत होतं हे त्यांनाच माहीत. अहो, माझा राजा आला, माझा लेक. आजी रडत ते शरीराचं भलं मोठं ओझं घेऊन रडतच डोअरकडे पोहोचायला त्या डोअरमधून मार्को सोबत एक कडक व्यक्तिमत्व आत आलं. तसेही ते सर्वांचे श्वास घशातच अडकले. या 4 महिन्यात त्यांच्या तब्येतीवर अग्नीच्या सांगण्यावरून डॉक्टर्सने इतकं बारीक लक्ष दिलेलं की त्यांची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होती. डोक्यावरचे किंचित पिकलेले केसही त्यांच्या व्यक्तिमत्वाला डावलू शकले नव्हते. चेहऱ्यावरून तर अग्नी आणि आरव त्यांच्यावरच गेलेत हे स्पष्ट दिसून येत होतं. त्यांना समोर बघून जसेही ते बाकी सर्व शॉक झालेले, तसं तिथे तेही ह्यांना बघून जागेवरच स्टिफ झाले होते. समोर आपल्या आईला बघून ते तर रिॲक्शन द्यायचेही विसरून गेलेले. एका क्षणासाठी आपण स्वप्न पाहतोय की काय असंच वाटलं त्यांना. आणि ते गोड स्वप्न समजून त्यांचे डोळेही काठोकाठ भरून आले. माझा राजा. पण आपल्या मुलाला पूर्ण 24 वर्षांनी समोर बघून इथे आजीचा हुंदका फुटला ना. आणि त्या लगबगीत पुढे येत त्याला घट्ट बिलगल्या. तसं आत्ता कुठे जाऊन तेही भानावर आले आणि त्यांनी मान झुकवून खाली बघितलं. आई, खरंच तू आहेस का ग? त्यांचा आवाज किती ते थरथरला. आपली आई आपल्या मिठीत आहे या गोष्टीवर अजूनही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. डोळे अविरत वाहत असले तरी मन अजूनही शांतक होतं. हो राजा, मीच आहे, तुझी आई. आजींनी आपल्या लेकाच्या चेहऱ्यावर तिचा थरथरता हात फिरवत त्यांचे किती ते मुके घेतले. आपल्या लेकाला म्हातारपणाकडे कललेलं बघून त्या माऊलीला किती ते रडू आलं. त्याचं तारुण्य असंच निघून गेलं या विचारात तिचा जीव तडफडून उठला. आई, पण आत्ता कुठे जाऊन त्यांना वास्तवाची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. भावनांचा पूर येऊन आज अश्रूही मुकपणाने व्यक्त होत होते. त्या मायलेकराचं मिलन बघून इथे सर्वांचेच डोळे पाणावले. पण ह्या सगळ्यात सुवर्णा मात्र अगदी स्तब्ध झालेली. समोर तिच्या सौभाग्याला जिवंत बघून तिचे तर रिॲक्शनही स्टिफ झालेले, जे बघून इथे अग्नीसोबत आरवचंही हृदय धडधडत होतं. आपल्या डॅडला समोर बघून आनंद व्यक्त करावा की त्यांच्या मॉमची अवस्था बघून दुःख, हेच त्यांना समजत नव्हतं. अहो, तिथेच काय रडत बसलाय? पुढे येऊन आपल्या लेकाला भेटाना. हा आपला सूर्यकांत आहे. आज तुमचा अभिमान परत आलाय ओ. आजीने आजोबांकडे बघून रडत बोलताच त्या बाप लेकाची नजरानजर झाली.
बाबा, पण आपल्या वडिलांना इतकं थकलेलं बघून इथे मिस्टर अग्निहोत्रींचं हृदय दाटून आलं. आपल्याला आपल्या वडिलांच्या म्हातारपणात त्यांचा आधारही बनता आला नाही बघून ते तर पुरते तुटून गेले. कांत त्यांच्या हळव्या साधेबरोबर त्यांच्या हातातली काठी खाली पडताच आरव गडबडून त्यांच्याकडे जाणार की तोच सियाने त्याचा हात पकडत नकारार्थी मान हलवली. तसा आरवने भरलेल्या नजरेनेच सियाला मिठी मारत चेहरा फिरवला. वातावरण अगदी जड झालेलं. बाबा, पण आपल्या वडिलांना असं विखुरताना बघून मिस्टर अग्निहोत्रींनी घाईतच पुढे येत आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली. अगदी घट्ट, जणू किती युगाची कसर त्या एका मिठीतून भरायची होती त्यांना. खूप जास्त जीव होता त्यांचा त्यांच्या वडिलांवर. माझा कांत, कुठे गेला होतास? आम्हाला वाटलं आम्ही तुला गमावलं, पण देवाची कृपा आणि माझा लेक मला परत मिळाला. त्यालाच आमची दया आली म्हणायची. म्हणून मरायच्या आधी त्यांनी आम्हाला आमचा मुलगा परत केला. आता हे डोळे मिटायला मी मोकळा झालो. आपल्या वडिलांना असं लहान मुलासारखं कोसळताना बघून फक्त तेच नाही, तिथे उपस्थित त्यांची नातवंडही रडू लागली. पहिल्यांदा आपल्या आजोबांना असं रडताना बघत होती ती. आरव आणि नित्याला तर स्वतःला सावरताच येत नव्हतं. बाबा, अहो असं काय बोलताय? इथे इतक्या वर्षांनी मी परत आलोय, तिथे तुम्ही मरणाच्या गोष्टी करताय? नाही बाबा, आता तर मला तुमच्या सोबत भरभरून जगायचं आहे. आयुष्याची 24 वर्ष नव्याने भरून काढायची आहेत बाबा. तुमच्या सोबत आणि सुवर्णा आणि मुलांसोबत आत्ता तर मी भरभरून जगणार. तुमचा कांत परत तुमचा अभिमान बनणार. मिस्टर अग्निहोत्री रडतच त्यांच्या भावना व्यक्त करतच होते की त्यांना पुढच्या क्षणी काहीतरी क्लिक झालं आणि ते पटकन मागे होऊन त्यांची नजर सैरभैर झाली. खूप अनोळखी चेहरे दिसत होते त्यांना, पण जसं त्यांचं लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या त्या तेजस्वी मूर्तीकडे गेलं तसं त्यांचे डोळे मोठे होऊन त्यांचा श्वास घशातच अडकला. सुलू आणि त्या व्यक्तीला व्हीलचेअरवर बघून क्षणभर तर त्यांचं हृदय बंद पडतं की काय असं झालं त्यांना. पण त्यांच्या तोंडून ती हळवी साद ऐकून इथे जणू सुवर्णाला चेत आला आणि तिची अग्नीच्या हातावरची पकड आणखी घट्ट झाली. ते बघून अग्नेय अगदी कासावीस झालेला. सुलू वयाची 24 वर्ष उलटूनही त्यांना त्यांची वाईफ आजही आहे तशीच भासत होती. हा चेहऱ्यावरच्या त्या हलक्या सुरकुत्या तिच्या मागे पडलेल्या वयाला दाखवत होत्या, पण बाकी तिच्यात काहीच बदललं नव्हतंच मुळी. आजही त्यांची सुवर्णा तितकीच प्रेमळ आणि लोभस भासली त्यांना. पण तिला असं व्हीलचेअरवर बघून जागतेपणीही किती टोकाच्या मरणयातना झाल्या त्यांना. त्यांची ती भरलेली नजर आत्ताही तिच्यावरच अडकलेली, पण ती मात्र धडधडत्या हृदयाने नक्की आपल्या समोर तेच उभे आहेत ना याच विवंचनेत अडकलेली. ज्या सौभाग्याला गमावून तिने स्वतःलाही गमावलं होतं, आज तेच सौभाग्य तिच्या समोर आल्यावर तिला तर नक्की काय रिॲक्ट करावं तेच समजेना. अगदी थक्क झालेली ती. हे आपलं स्वप्न असावं ह्या कल्पनेत ती तर त्यांच्याकडे पापणीही न हलवता बघत होती. सुवर्णा, अगं अशी बघतच राहणार आहेस का? अगं हा आपलाच कांत आहे, तुझा कांत. आपल्या सुनेची ती अवस्था बघून आजीच आनंदाने रडत पुढे आल्या. आई, अहो काय बोलताय तुम्ही? ते कसे? नाही,
हे तर एक फक्त स्वप्न आहे. असं स्वप्न ज्याला मी रोज जगत आलीये. मला वाटतंय माझी कोणती तरी गोळी स्किप झालीये. मला बघावं लागेल. रीना, मला घेऊन चल. सुवर्णा तिच्या चेहऱ्यावरची ती मूर्तिमंत भीती लपवत नर्सला आवाज देत तिथून वळायला जाणार की तेच तिच्या हातावरची अग्नेयाची पकड अगदी घट्ट झाली. तसं तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं तर त्याने त्याच्या डोळ्यातलं पाणी अडवत नकारार्थी मान हलवली. तसं सुवर्णाचे डोळे ओतप्रोत वाहू लागले. अग्नी, किती अविश्वास होता तिच्या नजरेत. पण आता तो तिला काय बोलणार होता ना. त्याला शांत बसलेलं बघून तिने घाबरून समोर बघितलं तर तिचे अहोही भरलेल्या नजरेनेच तिलाच एकटक पाहत होते. तशी तिची ही नजर त्यांच्या नजरेत अडकली. ह्या क्षणासाठी तर जणू त्या दोघांसाठी हा टाइम तिथेच थांबला. अवघा 8-9 वर्षाचा संसार होता त्यांचा. पण त्यांचं नातं अगदी घट्ट रेशीम धाग्यात गुंतलं होतं. अहो, तुम्ही खरंच आहात की हा माझा भास आहे? हे बघा, प्रत्येक टाइमला मला असं छळणं बंद करा अहो. मला आता सहन होत नाही. सुवर्णाची नजर मुकपणे अश्रू गाळत त्यांच्याकडे तक्रार करत होती. आणि मी म्हटलं, मी खरंच समोर आहे तर. मिस्टर अग्निहोत्रींची पावलं आत्ता त्यांच्या वाईफकडे पडू लागताच आता अग्नी त्याच्या मॉमचा हात सोडून मागे झाला. कारण हा क्षण फक्त त्या दोघांचा होता. सुलू, मिस्टर अग्निहोत्री सुवर्णा समोर येत गुडघ्यावर खाली बसले. तसंही ते सुवर्णाचं हृदय आता भीतीने बाहेर यायचं बाकी राहिलेलं. अजूनही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तिचं मन मानत नव्हतं. तिने बावरून पुन्हा तिची भरलेली नजर अग्नेयावर आणली. तसं त्याने फक्त गंभीर स्वरात डोळे मिटले. अन बस, इथे सुवर्णाला तिचं हृदय बंद पडल्यासारखं झालं. अहो, धूसर होणाऱ्या प्रतिमेसोबत तिचा हुंदका दाटून आला आणि तिने हिम्मत करून तिचा थरथरता हात त्यांच्या चेहऱ्यावर ठेवला. तसा विजेचा झटका बसावा तसा ती तिचा हात मागे घेणार की लगेच त्यांनी तिचा हात पकडला. सुलू, मी खरंच आलोय ग. तुझे कान तुझ्या समोर आहेत. विश्वास ठेव प्लीज. तिचं मन त्यांना नाही कळणार तर कोणाला समजणार ना. अहो, तुम्ही आलात, खरंच आलात. पण कसं? आपला ऍक्सिडेंट, त्यात तुम्ही. सुवर्णा तो दिवस आठवून इतकी पॅनिक झाली की कोणाला काही समजणार की त्याआधीच तिने अग्नीकडे एक नजर बघून अंग सोडत डोळे मिटले. ज्याची भीती होती शेवटी तेच झालेलं. मग काय वाटतं तुम्हाला? सुवर्णासाठी हे सत्य स्वीकारणं खरंच सोपं असेल का? आणि सुवर्णा सावरल्यावर अग्नी आणि आरव त्यांच्या डॅडला बघून कसे रिॲक्ट करतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन मी पुढच्या भागात येतच आहे. नात्यांची परिसीमा गाठणारे हे शेवटचे काही भाग खरंच मनापासून एन्जॉय करा. त्यानंतर आपण लवकरच नवीन स्टोरीला सुरुवात करू. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नवीन स्टोरीसाठी तरी आता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.